आणि ठाकूरपाडा गावची लाडकी जावई म्हणजे केवल भगत यांच्याकडून विवेक भगतला रोख रक्कम 1000 रुपये. रणजित या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी सिरीजसाठी गिफ्ट हॅम्पर दिलेले आहे असे ठाकूरपाडा गावाचे लाडकी जावई केवळ आपण यायचं आहे व्यासपीठावर. चला लगेच बॅटर पाठवायचे दापोडे टीमचा संगनायक. तसेच भावेश सचिन ठाकरे यांच्याकडून सुद्धा विवेकसाठी 1000 रुपये. आपण पाहतायत सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना सुरू असलेला सामना एका बाजूने पूर्णा आणि त्यांच्या विरोधामध्ये दापोडे. दापोडे संघ आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं. दापोडे संघ 12th मॅन आपला उपस्थित नाहीये. 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. दापोडे संघ आपण 12th मॅन पाठवून द्यायचं आहे आपला आमच्या समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये 12th मॅन चला धावत यायचं आपण थोडं. 12वा खेळाडू आपण थोडं धावत यायचंय कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये मेगा फिनाल देखील खेळवणं बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे. त्या अनुषंगाने सामन्याला होतीये सुरुवात. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाज जिग्नेश सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्क वर्ण. चला 12वा खेळाडू लवकर यायचंय आपण. आपण पाहताय सलामीची जोडी एका बाजूने प्रितेश पाटील दुसऱ्या बाजूने हर्षद पाटील. हर्षद चौधरी यांना आपण पाहतायत. चला पंच सामना सुरू करायचा आहे. त्या ठिकाणी मात्र आपण सातत्याने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण सज्ज होत असताना गोलंदाज आपण पाहत आहेत. जिग्नेश षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण पॉवर प्लेचं षटक P1चं षटक घेऊन पहिलाच बॉल उडवलाय प्रितेशनं. जेलची संधी आहे का आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या. एका टप्प्यानं चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार आलाय प्रितेश पाटीलच्या बॅटमधनं हा दमदार दर्जेदार चौकार. प्रितेश पाटील खऱ्या अर्थाने याच फटकेबाजी करिता ओळखले जात आहेत. पिंच हिटरची भूमिका सातत्याने त्याने स्पष्ट केली आहे आणि सध्याच्या घडल्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात दर्जेदार करत असताना इकडनं मात्र चौकार वसूल केलाय प्रितेश पाटीलनं. चला लगेचच पंच दुसरा चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी असेल तर. मॅच बॉल आलाय. प्रितेश पाटीलने सुरुवात जबरदस्त केली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूचा पेस करत असताना 4 धावा त्याने वसूल केल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रितेश पाटील चांगल्या दाटणीचे बॅटर आहेत. सध्याच्या घडला तरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना ते दिसलेत. यंदाचा हंगाम खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील त्यानं गाजवलाय आणि सध्याच्या घडला तरी ग्रामीण गटातून चांगली फटकेबाजी करताना हा चेंडू मात्र समोर उडवलाय.
मिड ऑफच्या वरन लॉंग ऑफला चेंडू आला. क्षेत्ररक्षक जज करतायत मिड ऑफचे. मिस्टेक झालीये. प्रितेश पाटीलची जेल सोडलीये. काय घडलंय इकडे? जीवनदान दिलंय. प्रितेश पाटीलला जीवनदान दिलं. हे कितपर्यंत मागात ठरेल? हाफ चान्स होतं परंतु फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याची गरज होती. फक्त आणि फक्त या ठिकाणी मात्र धाव आली एक. या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक आता 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. हर्षद चौधरी देखील एक टॉप क्वालिटीचे बॅटर आहेत परंतु इकडे हर्षद चौधरीला त्या पद्धतीची फलंदाजी देखील करावी लागेल. या दरम्यान चेंडू गती कमी केली. ओळखला आणि त्या चेंडूला फेकून देतोय. फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ थेट पाठवलाय. 6 धावांकरिता हर्षद चौधरीच्या बॅटमधनं हा मोठा स्ट्रोक. 6 धावा, षटकार. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करण्याकरिता हर्षद चौधरी यांना ओळखलं जातं. सलामीची जोडी आपण पाहतायत. टॉप क्वालिटीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दापोडे संघाचे 2 महत्वाचे हुकमी एक्के सध्या तरी खेळ करताना दिसलेत. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहता या षटकामध्ये सध्याच्या घडला तरी. या दरम्यान चेंडू मात्र वेट करत असताना खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव घेण्याची संधी होती. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात आहे, जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 धावा धावफलकावर. या दरम्यान चेंडू प्रितेश पाटीलचा फटका सुंदर आहे. अडबा बॅटने अक्रॉस द विकेट जात असताना चेंडूला फेकून दिलंय ऑन साइडला. प्रितेशचा तडाखा, प्रितेशचा बँड दाखवणारा अजून एक मोठा स्ट्रोक. 6 धावा, षटकार. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यान चेंडू शॉर्ट पिच वेट करत असताना फटका हा देखील सुंदर आहे. हा चेंडू देखील चाललाय डीप फाईन लेगला. पंचांचा इशारा काय आलाय? चेंडू एका टप्प्याने इकडनं मात्र फरार होतोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय. धावा मिळतील 4. येतोय या चेंडूवर एक दर्जेदार चौकार. अगदी कर्णधाराने कान मंत्र देऊनच पाठवले या 2 बॅटरना की मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायचंय. आणि आक्रमण करत असताना प्रितेश पाटील आणि त्याच्या सोबतीने आलेले बॅटर आपण पाहतायत हर्षद चौधरी. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये चालत असताना आता क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडाफार का होईना अडचणीमध्ये आला आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज धीरज येत आहेत. धीरज या दरम्यान मात्र रनअप मध्ये हलकासा चुकला गेलाय धीरज. आपण पाहतायत मॅच बॉल आलाय. पहिलाच बॉल जबरदस्त आहे. खोलवर टप्प्याचा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. परफेक्ट लेंथ अँड लाईन वर धीरजनं पहिला चेंडू तर हाताळलाय.
जिकडे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेत की धावा आलेत 22, त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं आता धीरजनं सुरुवात केली आहे. पहिला चेंडू जर पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप, परफेक्ट वाईड यॉर्कर. दुसरा चेंडू उडवलाय बा पाटणा, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे, त्यांच्या डोक्यावरून फेकून दिलाय. हर्षद चौधरीचा ब्रँड आलाय षटकार. 6 धावा, जबरदस्त स्ट्रोक ऑन साइडला पुल करत असताना सक्सेसफुल 6 धावांकरिता हा षटकार. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने हर्षद चौधरी तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत प्रितेश पाटील, दोन्ही उच्च कोटीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडल्या तरी चांगला खेळ करताना दिसलेत. या दरम्यान चेंडू सरळ बॅटनं, ओहो व्हाट अ शॉट. फटका जबरदस्त आहे. डिस्टन्स किती कापेल या ठिकाणी? डिस्टन्स देखील कापलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा, षटकार. हर्षद चौधरीचा हा तडाखा. आता थोडेसे दडपणामध्ये आले. क्षेत्ररक्षण करणारा संघ अक्षरशः विचारामध्ये पडलाय की चेंडू टाकायचा तर कुठे. गोलंदाज विचार करतोय अगदी या फलंदाजांकरिता चेंडू कोणता टाकावा, कोणता चेंडू योग्य आहे की ज्या चेंडूवर एखादी सफलता प्राप्त होईल, या जोडीला फोडण्यामध्ये यश येईल. हा चेंडू मात्र सोडून दिलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. खूप जास्त बाहेर होता. पंचांनी पाहिलं, पंच दर्शवतायत अवांतर धाव्या चेंडूवर आली. अवांतर धाव्याच्या मदतीनं धाव फलक जर आपण पाहिलं तर आता जाऊन पोहोचले 35, 35च्या घरामध्ये. हा चेंडू अडवा बॅटनं उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून चेंडू निघून गेलाय. कॅल्क्युलेटेड षटकार आला इकडे. हर्षद चौधरीच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलक आता 41च्या घरामध्ये 41. दुसरं षटक प्रगती पथावर. हा फटका सुंदर आहे. स्टेट बॅटनं ऑन दी अप. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र थोडीशी चुकी करताना दिसलेत. चेंडू इकडनं क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर गेलाय. नशिबाची साथ देखील हर्षदला आहे. या चेंडूवर आलाय चौकार. धावफलक आता 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 45 धावा धावफलकावर. हा फटका सुंदर आहे. ताकद थोडीशी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे पकडली गेली आहे झेल आणि बॅटर हर्षद चौधरीचा इकडनं मात्र संपलाय खेळ. मैदानाच्या आतमध्ये मोठा अदरा बसलाय. हर्षदनं स्वतःचं काम केलंय. चांगली बॅटिंग करून आता मात्र डगआउटला चाललेत. आपण पाहतायत नवीन फलंदाज इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत. 1 डाऊन पोझिशनला जीत पाटील आलेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं इकडे संपलंय. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतायत आकाश आलेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर प्रितेश पाटील चांगली फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 15 फलंदाजी करतोय प्रितेश पाटील. आकाश षटक क्रमांक 3.
पहिलाच बॉल अडबापाटनं उडवलाय. चेंडू हवेत चालला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. प्रितेश पाटीलच्या बॅट मधनं आलाय हा धमाका. बिग हिट षटकार. काय फलंदाजी करतोय अक्षरशः. षटकार चौकारांमध्ये डीलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 धावांच्या वरचाच पाडापाड केला की काय या बॅटरनं. 4-6 4-6 हेच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हर्षद बाद झाले. हर्षद यांनी देखील आउट होण्यापूर्वी जबरदस्त फटकेबाजी केली आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या प्रितेश पाटील देखील तेच काम करताना दिसलेत. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. पंच आमच्या बलजूने वलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये. धाव विकेटनं अवांतर प्राप्त होतीये. या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिले तर आता मात्र पुढे जात असताना धावफलक 52च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावर आणि काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा फटका सुंदर आहे प्रितेशच्या बॅट मधनं. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. जज करतायत वाडाफिल्ड. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. 100% एफर्ट्स तिकडे लावलेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना तिकडे चेंडूला स्टॉप केलंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 53च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 53 धावा धावफलकावर प्रितेश पाटील. 54 धावा ऍक्च्युली धावफलकावर आहेत. हायलाइट मध्ये फटकेबाजी करतायत. चेंडू जबरदस्त होता. प्रितेशनं पाहिले त्याला मात्र डिफेन्स करत असताना एक धाव तिकडे पूर्ण केली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 56च्या घरामध्ये गेले. प्रितेश या दरम्यान चेंडू चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 57-57च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडवर. जीत पाडेल. या दरम्यानचा पहिलाच बॉल पहा. जबरदस्त आहे. प्रचंड वेग या चेंडूमध्ये होतं. एक धाव येते बाईकच्या स्वरूपामध्ये. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे या षटकातील. या दरम्यानचा चेंडू चांगला आहे. एस्टनच्या वर्ण निघून गेलाय. प्रितेश पाटीलला बीट करत असताना षटकाई झाली आहे समाप्ती. आपण पाहतायत 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेलेत. 58 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शेवटचं षटक आता गोलंदाज कोणता येईल गोलंदाजी मार्क वर्ण. भूषण आलेत शेवटच्या षटकाकरिता. या दरम्यान चेंडू पाटणं फटका जबरदस्त आहे. फुल केलाय आणि या चेंडूला गुल केलंय सीमारेषेच्या बाहेर षटकार येत असताना.
आपण पाहताय धावफलक या षटकाराच्या मदतीने 66च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. हा चेंडू मात्र फटका कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव घेण्याची संधी नक्कीच आहे. अगदी सहजरित्या एक धाव पूर्ण केली जातीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर इकडनं मात्र आता फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. नेक्स्ट मॅच लगेच यामधून विजय होणारा संघ 2-2 हात देताना दिसेल राजनोली संघाच्या विरोधामध्ये. राजनोली संघ आपण देखील रेडी राहायचे नेक्स्ट मॅच करिता. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल फायनलमध्ये कारिवली संघ दाखल झालाय. हा चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. जबरदस्त झेल पकडला गेलाय तिकडे आणि प्रितेश पाटीलच्या खेळीचा देखील अंत. पहिल्या इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा झालेत. 67 आणि 68 धावांचं टार्गेट समोर सेट केलं जात आहे. 4 षटकांमध्ये 68चं टार्गेट आहे. चला लगेच वेल कमी खर्च करायचंय. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे. दापोडे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे कारण यानंतर देखील आपल्याला 2 सामने खेळवणं बाकी आहे. एक सेमीफायनल एक मेगा फायनल. आजचा दिवस या स्पर्धेचा मेगा फिनालेचा डे. आपण पाहतायत अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट. खऱ्या अर्थानं 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यामधील पोल ए मधनं जर आपण पाहिलं पहिल्या 4 संघांमधनं मेगा फिनालेमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय कारिवली. अनेक धन्यवाद हर्ष पाटील. तर लगेच सलामी जोडी पाठवायची त्याला विनंती असेल. सलामीचे बॅटर पाठवायचे त्याला. फलंदाज पाठवायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊ आपण. आकाश पाटील आणि त्याच्या समेत पाहतोय आपण प्रतीक येतोय आणि तिच्या समेत आकाश. खूप मोठं टार्गेट दापोडे टीमचं. हाय क्वालिटीचं प्रदर्शन. काय सुरेख सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. आणि या स्पर्धेतला हा इंडिव्हिज्युअल स्कोर या टीमच्या नावावर 68 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे. जवळपास 17 धावाची सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामन्याला सुरुवात करा. चला विनंती असेल.
कारण की यानंतर अजून 2 सामने आम्हाला कव्हरेज करायचे आहेत. त्यासाठी आपण वेळेला महत्त्व द्या. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र सेमीमध्ये रांजोली टीम विरुद्ध फाईट करेल. चला सराव थांबवायचे. आम्ही वारंवार सूचना करतोय आपण. तर बॉलिंग अटॅकसाठी पाहतोय की आपण पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गीतेश. स्ट्राईकला बॅटर आकाश पाटील. नॉन स्ट्राईकला प्रतीक क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पाहूया आपण. पॉईंट सोबत कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि ठीक आमच्या समोर एक मिड ऑफला. त्यानंतर ऑनसाईड जर पहिला आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण मिडविकेट बाउंड्री लाईनवर आणि हर्षद नेहमीप्रमाणे पाहतोय की लॉंग वन बाउंड्री लाईनवर. हर्षदची खेळी आठवली ती मुरबाड तालुक्यामध्ये आदर्श चषकमध्ये काय झकास बॅटिंग केली होती. सुरुवात होताना पाहतोय आपण 68 धावाचं टार्गेट. अराउंड द लेग दांडी गोल त्रिफळाची बाद होते. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज गीतेश. सुरुवात खराब पाहायला मिळते खास पूर्ण टीमची, कारण की खूप मोठं आव्हान आहे. तो आव्हान स्वीकारताना आता पहिल्या चेंडूवर अराउंड द लेग दांडी गोल धक्का बसलाय तो पहिला. आणि खूप चांगली सुरुवात वीरताना दापोड टीमचा सलामीचा गोलंदाज गीतेशच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर प्रणय येतोय बॅटिंग करण्यासाठी. चांगले चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र विकेट सुरक्षित ठेवून पार्टनरशिप मोठी करावी लागेल. 17ची सरासरी इथून मात्र पार करणं गरजेचं आहे. तोच क्षेत्ररक्षण कायम. प्रकारे परिवर्तन नाहीये. गीतेश हा गोलंदाज सज्ज होताना मारा करण्यासाठी एकदा परत. क्रमांक 3 वरचा नौका फलंदाज खेळपट्टीवर. रिव्हर्स अटेंड केलेल्या आहेत मात्र निश्चित लाईन चुकीची, वाईटचा इशारा येतोय. या अतिरिक्त धावींनी या टीमचं खातं उघडलं गेलं. आणि पूर्ण संघाचा जर विचार केला आपण दोन्ही 12 खेळाडू सांगतायत की रिव्हर्स खेळण्यासाठी हा मातबर बॅटर आहे आणि सुरुवात त्याच प्रकारे केली होती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अचूक टप्प्यावरचा चेंडू परत एकदा पाहतोय आपण. आणि आता मात्र निश्चित चांगली बॉलिंग पाहतोय गीतेशच्या माध्यमातून. फ्री एंट्री टुर्नामेंट पाहतोय आपण. अष्टविनायक चषक 2025 हा आयोजन सफल झाला परत एकदा. आणि थोडक्यात इथं मात्र बचावलंय बॅटर. आणि आता मात्र एक धावेसाठी संघर्ष होताना पहिले षटक अतिशय सुरेख हाताळतोय गीतेश. प्रत्येक चेंडूवर आता मात्र सरासरी वाढत चाललेली आहे, ॲव्हरेज वाढत चाललं धावाचं. आणि एवढं सोपं असतं जेव्हा एका चेंडूवर 3 धावा तुम्हाला पहिलेपासून बनावं लागते तेव्हा मानसिक दबाव असतोय. त्यासाठी एका षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पाहता शेवटी दबाव होता, तो दबाव पाहिला आपण. विकेटचं पतन होईल का? दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलंय आणि दुसरा बॅटर परतीचा प्रवास करताना खेळाडू कक्षामध्ये. प्रणय याला मात्र बॅटिंग चांगली करता आली नाही. 3 चेंडूचा सामना केला आणि शून्याचा चष्मा घेऊन मात्र परतीचा प्रवास करताना
मंद पावलांनी पाहतोय आपण. नवीन बॅटर क्रमांक 4 वर भूषण येतोय. भूषण त्याला वेग वाढवायचे. धन्यवाद. कारण की पाहतोय की यानंतर 2 सामने आहेत आणि किमान अंतिम सामना सुद्धा 4 षटकाचा झाला पाहिजेत. एक सुपर एक दिवसीय आयोजन पण देखणं असं आयोजन आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट कुठल्याही टीम पासून कुठल्या प्रकारे घेतली गेली नाही आणि अफाट खर्च पाहतोय आपण. 3 मॅन ऑफ मॅच, सुंदर ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजसाठी केवलजी भगत यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे आणि चेंडू मात्र सीमा पार आले. चौकार. भूषणच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावसंख्या पुढे सरकते ती 5. यावेळेस पाहता पंच केलंय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र धाव गतीला आकार देताना पाहतोय आपण भूषण आल्या पावली 2 चांगले चौकार वसूल करतोय. वेलकम. तिसऱ्या सत्रामध्ये राजू यांचं आगमन. खूप मोठं नाव. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पाहतोय आपण 2-9. राजनोली टीमचा संगणक आपण व्यासपीठावर यायचंय. हर्षद चौधरी येतोय. उच्च कोटीचा या टीमचा ऑलराऊंडर पाहतोय आपण. सातत्याने खूप उत्कृष्ट कामगिरी करताना आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी. आज बॅटिंग सुद्धा हर्षदने चांगली केलेली आहे. तब्बल जर विचार केला त्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 29 धावाची एक चांगली खेळी साकारली आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र वीरताना दापोली टीमने 68 धावाचं आव्हान उभं केले पूर्ण या टीमच्या विरुद्ध. स्ट्राईकला बॅटर असेल आता मात्र पाहतोय आपण प्रतीक. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रतीक सज्ज होतोय. हर्षद गोवे एंड या टोकाकडनं. आता मात्र निश्चित 4 खेळाडू शिंगल रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये पॉइंट सोबत एक्स्ट्रा कव्हर. पुलचा फटका फटलाय काय पाहायचंय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वीकारले झेल आणि तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. प्रतीकची खेळी संपुष्टात. राज येतोय खेळपट्टीवर. क्रमांक जर पाहिला आपण 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येतोय आणि पार्टनरशिप पडत चालली असं वाटलं होतं की एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळेल काय, पण पुलचा फटका खेळण्याच्या नादामध्ये मेड्युकेटकडे झेल देऊन तंबूचा रस्ता पकडताना राज येतोय. राज आणि भूषण ही जोडी खेळपट्टीवर आहे. हर्षद चौधरी पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय आणि आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करतोय या सामन्यात. कट करण्याचा प्रयत्न. मोठी बॅटची कट आणि गलीच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल बॅटर. राज खातं उघडते स्वतःचं आणि टीमची धावसंख्या द्विअंकीत प्रवेश करते 10. दिल्ली काफी दूर आहे पूर्ण टीमसाठी. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर निश्चित हवाई फायर करणं गरजेचं आहे. षटकार आणि चौकारमध्ये डील करणं गरजेचं आहे. फ्लिकचा फटका पाहतोय आपण मिडविकेट कडे. चांगलं क्षेत्ररक्षण फंबलिंग झालं ऐनवेळी आणि त्याचा परिणाम भूषण 2 रन्स कंप्लीट करतोय. धावसंख्या 12.
निश्चित बऱ्याच वर्षापासून ब्लॅक डायमंड ऑफ दापोडे म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय, पण यावर्षीच्या हंगामापासून यावेळेस पाहतोय की आपण अजून एक विकेटचं पतन आणि राजन पाटील यांचे चिरंजीव मात्र इन झालेले आहेत विरतान दापोडेमध्ये. वितेश मेडिकेट एरियाकडे क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. खूप वर्षापासून दापोडे टीमची सेवा रेग्युलरमध्ये. आता नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण प्रजेश. पाच बाद धावसंख्या जर पहिली 12. खूप नाजूक स्थिती, पराभवाची छायाकडे वळताना पूर्ण संघ. यावेळेस पताकडचा फटका चांगला आहे. आउटफील्ड दंदा 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडूला भेदून काढलंय. आता मात्र अडवलंय. त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. आणि आता मात्र तिसरी आणि चौथी पूर्ण होईल का? 3 कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरकते मात्र पाहतोय आपण 15. चांगला षटक हर्षद चौधरी यांचं पाहतोय आपण. राईट द विकेट. जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाहतोय की विकेटचं पतन अजून एक पाहायला मिळते. 6वा बॅटर बाद तू चल मैं आया. चला समीर या सराव थांबवायचे. सज्ज होताना बॉलर्स. समीरचा पहिला चेंडू वेगवान होता. वाईटचा इशारा येतोय. शॉर्टपिच चेंडू होता धीम्या गतीचा. टर्न केले चेंडूला ऑनसेटकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 7वा हा फलंदाज परतीचा प्रवास करताना. जीत निश्चित बाद होते. आता नवीन बॅटर धीरज. सजवतोय गोलंदाज. यावेळेस पात्र अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळेल काय? पण खाली क्षेत्र आहे. चांगला फटका यावेळेस सीमा पार. धावसंख्या 21. समीर सज्ज होताना. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता आणि त्यावर बीट होतोय बॅटर धीरज. स्ट्राईकवर. स्ट्राईकला प्रजेश. स्लॉक स्वीपचा फटका खाली क्षेत्र आहे. धावा किती बनले पाहिजे? फक्त एकच सिंगल. इथून मात्र निश्चित सामना सोडलाय. फक्त विजयाचा जो पराभवाचा जो मोठा अंतर आहे तो कम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चांगला चेंडू होता. सन्मान देऊन फक्त चेंडूला पुश केले पॉइंटकडे आणि एक सिंगल सहज कंप्लीट.
या षटकातला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 23. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी वीर तानाजी दापुडे टीम कडून पाहतोय की कोणाला पाचारण करते. प्रणय पाटील निश्चित नौका गोलंदाज पाहतोय आपण. आणि वीर तानाजी दापुडे या टीमचं तर यावर्षी संगमीचे बरेचसे खेळाडू नवीन आहेत. आज दिनेश दिसत नाही या टीम सोबत. निश्चित तो एक सुद्धा एक उच्च कोटीचा बॅटर या संघाचा. गोलंदाज सज्ज होतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र पराभवाचा जो मोठं अंतर किती धावांनी कमी करेल हे दोन्ही बॅटर्स. यावेळेस वेगवान चेंडूवाड्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज. यावेळेस पात्र हा फटका चांगला आहे. पुलचा फटका मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. प्रत्यात दिशेकडे फटका आहे आणि यावेळेस फक्त आणि फक्त एक सिंगल. 28. यावेळेस पात्र चांगला फटका आहे. पिकअप फटका लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. अजून एक धमाका. काही चेंडूवर मात्र मनोरंजन करताना पाहतोय बॅटर अशा प्रकारे तुटून पडलाय हा षटकार. .38 38. शेवटचा चेंडू असेल. सज्ज होताना गोलंदाज. अजून एक धमाका. हुकचा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड आलाय शेवटच्या चेंडूवर षटकार.